नमस्कार. इझिली कुक विथ प्राची या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आपण आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचं खाल्लेले आहेत. तर आज आपण मिरचीचे लोणचे बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता त्यांचे देठ काढून घेते. सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत. आता एका मिरचीचे 2 भाग करून घेते. अशा प्रकारे मी या सर्व मिरच्यांचे 2 भाग करून घेते. इथे सर्व मिरच्यांचे काप हे करून झालेले आहेत. हे सर्व मिरच्यांचे काप मी एका बाउलमध्ये काढून घेते. यानंतर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेते. मसाला बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे धने टाकते. 2 चमचे बडीशोप टाकते. 2 चमचे मोहरी आणि 2 चमचे जिरे टाकते. आणि 1 चमचा मेथीचे दाणे. हे सर्व मंद आचेवर 5 मिनिट चांगले भाजून घेते. हे सर्व व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता ते मिक्सरच्या साहाय्याने जाडसर वाटून घेते. मसाला हा जाडसर वाटून झालेला आहे. आता आपण लोणचं बनवायला घेऊया. या मिरच्यांमध्ये वाटलेला सर्व मसाला टाकून घेते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकते आणि सर्व चांगलं मिक्स करून घेते. मसाला मिक्स झालेला आहे. आता यामध्ये अर्धा कप गरम तेल टाकूया. आणि सर्व मिक्स करून घेऊया. इथे तयार झालेलं आहे मिरचीचं लोणचं. ते आता गार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेते.